राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये औपचारिक विषयांबरोबरच कला, क्रीडा, व्यवसाय, शिक्षण इत्यादी विषयांच्या अध्यापनावर भर देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर शारीरिक शिक्षण शिक्षक अर्थात क्रीडा शिक्षकांच्या पदभरतीच्या अनुषंगाने सभागृहामध्ये एक महत्त्वाचा तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता. नेमका प्रश्न काय आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तरही काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचंच सहर्ष स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्र विधानसभा पहिले अधिवेशन 2026 मधील शालेय शिक्षण विभागाशी संबंधित तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीमधील क्रीडा शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न हा जाणून घेणार आहोत. प्रस्तुत प्रश्न शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 उपस्थित करण्यात आला होता. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक प्रश्न, शासनाचे विविध प्रकारचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया संबंधित प्रश्न काय आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शारीरिक शिक्षण शिक्षक क्रीडा पदभरतीबाबत सन्माननीय सदस्य श्री अभिजित पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? पहिला प्रश्न होता, शिक्षक पात्रता व अभियोग्यता चाचणी अर्थात TAIT 2025चा निकाल जाहीर झालेला असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राज्यात अंमलात आलेला आहे. सदर धोरणातील प्रकरण क्रमांक 7 नुसार जिल्हा परिषद केंद्र शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक क्रीडा नियुक्ती अनिवार्य असल्याची बाब निदर्शनास आली आहे. हे खरे आहे काय? या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी दिलेलं उत्तर आपण जाणून घेऊया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये औपचारिक विषयांबरोबरच कला, क्रीडा, व्यवसाय, शिक्षण इत्यादी विषयांच्या अध्यापनावर भर देण्यात आला आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न होता की असल्यास शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील मुद्दा क्रमांक 4.5 नुसार प्रत्येक 250 विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षण शिक्षक नेमण्याची तरतूद असताना राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा व समाज कल्याण विभागाच्या शाळांमध्ये मागील सुमारे 20 वर्षांपासून या पदांची नियमित भरती न झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. हेही खरे आहे काय? या संदर्भात दिलेलं उत्तर आता आपण जाणून घेऊया. दिनांक 15/3/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये संच मान्यतेचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये कला, क्रीडा व कार्यानुभव विषयांच्या विशेष शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे, जे नियुक्ती प्राधिकारी पटसंख्येनुसार अशा विशेष शिक्षकांसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करतील. त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 मधील प्राप्त गुणांच्या आधारे विशेष शिक्षकांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. त्यानंतरचा तिसरा प्रश्न असल्यास राज्यात शारीरिक शिक्षण शिक्षकांची एकूण किती पदे मंजूर असून त्यापैकी किती पदे रिक्त आहेत त्याचा जिल्हानिहाय तपशील सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याचे निदर्शनास आले आहे. हेही खरे आहे काय? या संदर्भातील उत्तर आता आपण जाणून घेऊया. सन 2025-2026ची
संच मान्यता प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून दिनांक 15/3/2024च्या शासन निर्णयान्वये विहित संच मान्यता धोरणानुसार शाळानिहाय क्रीडा शिक्षक संवर्गातील पदांची नेमकी माहिती उपलब्ध होईल. त्यानंतरचा चौथा प्रश्न असल्यास BPEd व MPEd पदवीधारक पात्र उमेदवार मोठ्या संख्येने उपलब्ध असताना पवित्र पोर्टल अंतर्गत होणाऱ्या आगामी शिक्षक भरती प्रक्रियेत शारीरिक शिक्षण शिक्षक क्रीडा पदे केंद्र शाळा तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर पूर्ण क्षमतेने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हेही खरे आहे काय? या संदर्भातील दिलेलं उत्तर आहे संच मान्यतेच्या धोरणानुसार उपरोक्त प्रमाणे शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची भरती अनुज्ञेय आहे. जिल्हा परिषदेच्या केंद्र स्तरावर 1 याप्रमाणे राज्यात केंद्रस्तरीय क्रीडा शिक्षक संवर्गातील 4860 पदांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आला आहे. या पदांची अर्हता व अन्य सेवा शर्ती निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. आणि त्यानंतर 5वा प्रश्न होता की असल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शारीरिक शिक्षण विषयाला प्राधान्य देऊन रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? या संदर्भातील दिलेलं उत्तर आहे रिक्त पदे भरण्यासाठी वरीलप्रमाणे शासन कार्यवाही करत आहे. क्रीडा शिक्षक पदभरतीच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न हा सभागृहात उपस्थित केला. या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर ही तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रस्तुत प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने असणारं उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.